नाशिक मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडे मोबाईल सापडण्याचा सिलसिला सुरूच आहे। कारागृहात आणखी 8 मोबाईल फोन सापडलेत। मध्यरात्री नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये आणखी एक गुन्हा दाखल झालाय। आतापर्यंत एकूण 16 मोबाईल जप्त करण्यात आले। नाशिक मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडे मोबाईल सापडल्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश झी24 तासनं 14 डिसेंबरला केला। कैदी जेलमधून मोबाईलवर खुलेआम बोलत असल्याचं दिसून आलं होतं। याचे पडसाद राज्य हिवाळी अधिवेशनातही उमटले होते। एकूण 8 मोबाईल सापडलेले आहेत। कारागृहामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते ठेवलेले होते। कारागृहाच्या स्वच्छतागृहामध्ये, त्याचप्रमाणे बॅरॅकच्या किंवा याच्या जे खोबणी आहेत, टाईल्स वगैरे जिथं आपण बसवतात त्या ठिकाणी अडचणीच्या जागेमध्ये ते असे सापडलेले आहेत। आत्तापर्यंत एकूण 16-17 मोबाईल आपल्याला आढळून आलेले आहेत। या 2 आठवड्यांमध्ये त्याच्याबाबत आपण तपास करत आहोत। नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या मोबाईल कॉल सेंटरचा पर्दाफाश झी24 तासनं केला। त्यानंतर 4 दिवसात 16 मोबाईल सापडले, तर 12 कैद्यांना इतर कारागृहात सुरक्षेसाठी हलवण्यात आलं। गंभीर चौकशी सुरू होऊनही गृह विभाग झोपेत असल्याचं यामुळे समोर आलंय। दरम्यान पुणे इथल्या कारागृह व्हिजिलन्स पथकाच्या पोलीस निरीक्षकांनी मोबाईल प्रकरणाचा तपास सुरू केलाय। या नाशिक रोड जेलमध्ये जे आपण माहिती देतात त्यावरून अशी माहिती मिळते आहे की काही 2-4 दिवसाच्या आधी तिथे काही ऑपरेशन्स घेतले, त्यांनी झडती घेतली, त्याच्यामध्ये काही मोबाईल सापडलेले आहेत। अर्थात आता त्याचे डिटेल्स अजून यायचे आहेत। मी आज बोलत असताना त्यांना असे निर्देशसुद्धा दिलेले आहेत की आपण ह्या बाबतीत पूर्ण माहिती घेऊन मलासुद्धा कळवावं। ऐकलत, गृहराज्यमंत्र्यांना तुरुंगात काय सुरू आहे हे माहीतच नाही। झी24 तासच्या प्रतिनिधींनी तुरुंगातील कारभार तसंच मोबाईल सापडल्याचं सांगितल्यावर मंत्री महोदयांचं हे धक्कादायक उत्तर होतं। मोबाईलवर कैदी बोलण्याचा व्हिडिओ खरा आहे का हे मला विचारावं लागेल असं ते सांगत आहेत। याचा अर्थ असा की जेलच्या कारभाराबाबत माहिती नसल्याची त्यांनी अप्रत्यक्षपणे कबुली देऊन टाकली। मोबाईल सापडले त्याची खातरजमा त्यांनी डीसीपींशी बोलून केली, त्यानंतर ते बाईट देण्यास तयार झाले। हे आदेश दिलेले आहेत की नुसतं जेलमधले बंदीच नव्हे तर सगळे कर्मचारी वगैरे या सगळ्यांचं सुद्धा एकदा माहिती घ्यावी, गरज पडली तर फ्रिस्किंगसुद्धा करावं। विधानसभेत जयंत पाटील यांनी नाशिकचं तुरुंग डिजिटल झालं आहे अशी टीका केली होती, तर मोदी युग तुरुंगातून डिजिटल झालंय अशी बोचरी टीका विखे पाटील यांनी केली होती। गुन्हेगारांना शिक्षा देणारी कायदा सुव्यवस्थाच धोक्यात असल्याचं माध्यमं उघड करतायत। मात्र राज्यातला तुरुंगाचा कारभार राम भरोसेच असल्याचं दिसून येतंय। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।